नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनन ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मी या चॅनलवरती लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे रिसेंटली. त्याच्यामध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नक्की काय, ते आपल्या सगळ्यांना करणं गरजेचं आहे का, त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स का करायच्या, याच्याबद्दल खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर का तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ आधी बघा. त्यामध्ये मी मेन्शन केलं होतं तसं मी तुम्हाला आता दर आठवड्याला एक लॉ ऑफ अट्रॅक्शनची नवीन नवीन टेक्निक सांगणार आहे. आणि ह्या टेक्निक्स ज्या मी सांगणार आहे त्याचं तुम्हाला मी लॉजिकल एक्सप्लेनेशन पण देणार आहे. त्यातल्या बऱ्याचशा टेक्निक तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितल्या नसतील, बघितल्या असतील तरी त्या का वर्क करतात ह्याच्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती मिळाली नसेल. ह्या चॅनलवरती तुम्हाला ती सगळी माहिती मिळेल. सो आज मी तुम्हाला जी सगळ्यात पहिली लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक शेअर करणार आहे ती माझी सगळ्यात फेवरेट टेक्निक आहे. प्रत्येक वेळेला मी जेव्हा ती टेक्निक करते त्यावेळेला ती टेक्निक काम करते 100%. आता मी तुम्हाला सांगते की एक्झॅक्टली आपल्याला या टेक्निकमध्ये काय करायचं आहे. आता आपण कधीतरी देवाला नवस बोलतो बघा. म्हणजे आपली कुठली इच्छा पूर्ण करायची असेल, आपल्याला काही आपलं काम करून घ्यायचं असेल, म्हणजे आपलं काम व्हावं असं वाटत असेल तर आपण काय करतो, आपल्या इष्टदेवतेला नवस बोलतो. त्या देवाला सांगतो की माझं हे काम होऊ दे, मग मी अशा पद्धतीने नवस फेडेन, बरोबर. आणि मग काय करतो आपण, ते पूर्णपणे विसरून जातो. कारण त्या देवावरती आपला पूर्ण विश्वास असतो की आपला हा देव आपलं हे काम नक्की करणारच आहे. आणि मग जेव्हा आपलं ते काम पूर्ण होतं तेव्हा देवाचे आभार मानण्यासाठी आपण जो नवस बोललेला असतो देवाला तो आपण फेडतो. करेक्ट. आता आपल्याला ही जी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक सांगणार आहे त्यामध्ये हेच करायचं आहे, पण नेमकं उलटं. म्हणजे आपलं काम झाल्याबद्दल देवाला आधीच थँक्यू म्हणायचं. जसं आपण ऑफिशियल ईमेलमध्ये पाठवतो ना की थँक्स इन ॲडव्हान्स, तर तसंच आपल्याला काहीसं करायचं आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं आहे, कसं करायचं ते सांगते. सपोज असं असेल की तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावी. तर काय करायचं, आपण रात्री झोपण्याच्या आधी 3 वेळा मनामध्ये किंवा मोठ्यांदा कसंही तुम्ही म्हणू शकता, तुमच्या कुठल्याही युनिवर्सला तुम्ही मानत असाल, देवाला कुठल्या मानत असाल तर त्याला उद्देशून असं म्हणायचं आहे की हे युनिवर्स किंवा हे परमेश्वर किंवा देवाचं तुम्ही नाव घ्या, माझ्या मुलाला किंवा मुलीला या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. म्हणजे आपण काय करतो आलं लक्षात, आपण आपली इच्छा ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे असं समजून देवाचे आधीच आभार मानतो. आता ही टेक्निक का वर्क करते, ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण ही जी टेक्निक करतो त्याच्यामध्ये आपला फुल ग्रॅटिट्यूड आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ग्रॅटिट्यूड आपल्या मनामध्ये, ग्रॅटिट्यूडची भावना असणं, ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड आपल्या मनामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे. याबद्दल पण मी अनेक व्हिडिओज केलेले आहेत. सो आपण जेव्हा ही प्रार्थना म्हणतो तेव्हा आपण ती आउट ऑफ ग्रॅटिट्यूडच म्हणतो ना, म्हणजे कृतज्ञतेच्या भावनेनीच आपण ही प्रार्थना करतो की आभारी आहे मी, ऑलरेडी आय मीन ग्रॅटिट्यूड. आता लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या 3 महत्त्वाची गोष्ट असतात, आस्क, बिलीव्ह आणि रिसीव्ह, बरोबर. तर आस्क आणि बिलीव्ह ह्या ज्या 2 स्टेप्स आहेत त्या आपण ह्या प्रार्थनेमध्ये एकाच वेळेला करतो. म्हणजे आपण काय करतो की मी आभारी आहे की माझी ही इच्छा पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपण आस्क केलेलं आहे आणि बिलीव्ह पण केलेलं आहे, कारण आपण ऑलरेडी थँक्यू म्हटलेलं आहे. आपण थँक्यू कधी म्हणू, जेव्हा आपलं ते काम पूर्ण होईल. ऑलरेडी आपण ह्याच्यासाठी थँक्यू म्हटलेलं आहे, म्हणजे आपली ही इच्छा पूर्ण झालेली आहे हे आपण बिलीव्ह केलेलं आहे कम्प्लिटली. सो तेव्हा पहिल्या ह्या 2 आस्क आणि बिलीव्ह ह्या 2 स्टेप्स झाल्या. आता रिसीव्ह. बरेच वेळेला प्रॉब्लेम कुठं होतो माहिती का लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये, एकतर आपल्याला पेशन्स नसतो की हे आपलं खरंच होणार आहे का, डाऊट असतो, काय माहिती हे वर्क होणार आहे की नाही, ही टेक्निक वर्क होणार आहे का नाही, लोकांच्या बाबतीत होतं माझ्या बाबतीत होणार आहे का नाही, ही जी शंका कुशंका मनात यायला लागतात, इम्पेशन्स असतो. या सगळ्यामुळे काय होतं की आपण त्याचे जे आउटकम आहे, म्हणजे आपली ती इच्छा पूर्ण होणार आहे की नाही ह्याच्या बाबतीत आपण डिटॅच राहत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण ॲक्शन तर घ्यायची आहे. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये मी कुठंही असं म्हटलेलं नाही की ॲक्शन घ्यायची नाही. आपण त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अर्ज दाखल करणार आहोत, हे सगळं करणारच आहोत.
पण फायनली आता रिझल्ट आपल्या बाजूनी लागला पाहिजे, ह्यासाठी आपण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स करतोय. हे लक्षात घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये ॲक्शन घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्शन घ्यायची आहे. आपण पूर्णपणे प्रयत्न तर करायचेच आहेत, पण फक्त रिझल्ट आपल्या बाजूने आपल्याला हवा तसा लागण्यासाठी आपण ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स करतो. कारण आपल्याला माहिती नसतं की रिझल्ट आपल्या बाजूने लागेल. कदाचित त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप कॉम्पिटिशन असेल, किंवा आपल्या मुलाला थोडेसे मार्क कमी पडलेले असतील, त्यामुळे आपल्याला वाटत असेल की मिळेल की नाही वगैरे, म्हणून आपण ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक वापरतो, राईट. सो म्हणजे ॲक्शन तर घ्यायचीच आहे, पण आपण ॲक्शन जरी असलं तरी आपल्या मनामध्ये या टेक्निक्सबद्दल जी आपण वापरत असू त्याच्याबद्दल शंका यायला लागते. आपण मग रिझल्टबद्दल डिटॅच राहू शकत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शनचं महत्त्वाचं तत्व असं आहे की ॲक्शन करा आणि सोडून द्या, आस्क आणि बिलीव्ह करा आणि सोडून द्या, डिटॅच राहा आणि मग रिसिव्हिंग मोडमध्ये तुम्ही पाहिजे. रिसिव्हिंग मोडमध्ये आपण कधी असतो, जेव्हा आपण डिटॅच असतो. जर आपलं ओ माय गॉड आता हे होईल की नाही काय माहिती काय, तेव्हा आपण रिसिव्हिंग मोडमध्ये नसतो ना, आपण डाऊट करण्याच्या मोडमध्ये असतो. मग कुठलीही गोष्ट डाऊट्स असेल तर होतच नाही आयुष्यातली, बरोबर. मग त्यामुळे होतं काय, ही जी आपण प्रार्थना म्हणतोय ना, त्यात आपण ऑलरेडी थँक्यू म्हणतोय त्या देवाला, कारण आपण त्या देवाबद्दल आपला बिलीफ आहे मनामध्ये की तो आपला देव आहे, आपला इष्टदेवता आहे, किंवा युनिवर्सवरती मला बिलीव्ह आहे म्हणून मी युनिवर्सला उद्देशून प्रार्थना करते आहे, त्या देवाला उद्देशून प्रार्थना करते. सो ऑलरेडी वी आर बिलिव्हिंग इन दॅट. आणि मग आपल्याला ही खात्री आहे, आपण ऑलरेडी थँक्यू म्हटलंय ना. जसं आपण नवस करताना, नवस आपण बोलल्यानंतर आपल्याला ही खात्री असते की हा इष्टदेव आहे, हा सगळ्यांचे नवस पूर्ण करतो, किंवा हा आपला इष्टदेव आहे, आपला नवस पूर्ण करणारच. आणि त्यामुळे मग आपण नवस बोलतो आणि हे पूर्ण खात्रीत असतो की हा नवस कंप्लीट होणार आहे. कधी होणार आहे, का होणार आहे, असं आपण खूप विचार त्याच्याबद्दल करत नाही. तसंच नेमकं या प्रार्थनेच्यामुळे होतं, कारण आपण ऑलरेडी थँक्यू म्हटलेलं आहे, कारण आपण बिलीव्ह केलं आहे म्हणून आपण थँक्यू म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचं डाऊट येत नाही आणि ती आपली इच्छा पूर्ण होणारच याची मनामध्ये पूर्ण खात्री पटते. त्यामुळे आपण पूर्णपणे रिझल्टच्या बाबतीत डिटॅच राहू शकतो, जे अतिशय महत्त्वाचं आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनसाठी. आपण पूर्णपणे रिसिव्हिंग मोडमध्ये राहतो आणि अर्थातच त्याच्यामुळे युनिवर्सचे सगळे गोष्टी आपल्या साठी वर्क होतात, आपल्या दृष्टीने काम करत राहतात युनिवर्सचे सगळे एलिमेंट्स, आणि मग आपली ती इच्छा पूर्ण होते. आय गेस मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात आलं आहे. ही जी प्रार्थना आहे ही मी सगळ्या गोष्टींसाठी वापरते. एक तर इट्स व्हेरी इझी. तुम्ही रात्री झोपण्याआधी ही प्रार्थना करायची, हे महत्त्वाचं आहे. कारण हे पण तुम्ही अनेक व्हिडिओजमध्ये बघितलं असेल, माझ्यासुद्धा दुसऱ्यासुद्धा, की रात्री जस्ट झोपण्याच्या अगोदर 5 मिनटं आपलं मन पूर्णपणे शांत झालेलं असतं, आपलं कॉन्शियस माइंड बाजूला पडलेलं असतं आणि आपलं सबकॉन्शियस माइंड हळूहळू जागं व्हायला लागलेलं असतं. आणि त्यावेळेला आपण जेव्हा ही प्रार्थना करतो त्यावेळेला आपलं कॉन्शियस माइंड त्याला लॉजिक अप्लाय करत नाही. काहीतरीच काय, आधीच कशाला थँक्यू म्हणायचं, इच्छा तर पूर्ण होऊ दे वगैरे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येत नाहीत. डायरेक्टली आपली प्रार्थना सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या जाते आणि त्याच्यामुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला ते सगळं खरं वाटतं की ऑलरेडी हे झालेलं आहे, आणि त्याच्यामुळे सबकॉन्शियस माइंड त्याप्रमाणे गोष्टी घडवून आणतं आणि आपली ती इच्छा पूर्ण होते. सो 3 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे आपण थँक्यू, ऑलरेडी ती इच्छा कंप्लीट झालेली असं देवाला म्हणायचं आहे रात्री झोपण्याच्या आधी. 3 वेळेला म्हणायचं आहे. आता 3च वेळा म्हणायचं का, मी 5 वेळा म्हणू का, असं काही नसतं. तुम्ही 5 वेळा हवं असेल तुम्ही 5 वेळा म्हणा, 3 वेळा हवा असेल तर 3 वेळा म्हणा. गोष्ट अशी आहे त्याच्या मागची की सबकॉन्शियस माइंडला जेव्हा एखादी गोष्ट रिपीट होते ना तेव्हा ती पटते. म्हटलं महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, असं 10 वेळेला 10 लोकांकडनं जेव्हा आपण ऐकतो की महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, तेव्हा आपल्या मनाला असं हे पटतं की ओके महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण आहे, कारण आपण ते रिपीटेडली लोकांकडनं ऐकलेलं असतं, बरोबर. तर तसंच जेव्हा आपण रिपीटेडली एखादी गोष्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगतो तेव्हा त्याला ते पटतं की ओके हे झालेलं आहे. आणि आपण ह्या प्रार्थनेमध्ये सबकॉन्शियस माइंडला काय सांगतो, ऑलरेडी ही गोष्ट झालेली आहे. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडला हे पटतं की ऑलरेडी गोष्ट झालेली आहे, म्हणून ती रिपीटेडली सांगायची. तुम्ही 21 वेळा पण म्हणा, 3 वेळा म्हणा, 4 वेळा, 7 वेळा, तुम्हाला पाहिजे तितक्या वेळेला म्हणा, इट डझंट मॅटर. फक्त थोडंसं रिपिटेशन त्याच्यामध्ये यायला पाहिजे. ऑलरेडी ती गोष्ट झालेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू म्हणताय, ग्रॅटिट्यूड त्याच्यामध्ये आलेला आहे. आणि मला तुम्हाला हे सांगण्याची गरज पण नाही आहे की ही प्रार्थना करा आणि मग विसरून जा, डिटॅच व्हा, कारण तुम्ही आपोआप ह्या प्रार्थनेमुळे डिटॅच होता. कारण तुम्ही ऑलरेडी थँक्यू म्हटलेला आहात, तुमच्या देवाला म्हटलेलं आहात, त्यामुळे तुमची पूर्ण ह्याच्यामध्ये खात्री ऑलरेडी आलेली असते आणि त्यामुळेच ही प्रार्थना नेहमीच वर्क होते.
सो मी प्रार्थना पुन्हा एकदा सांगते, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणू शकता, मराठीमध्ये म्हणू शकता, तुम्हाला ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल वाटेल त्या भाषेमध्ये तुम्ही म्हणू शकता. सो काय म्हणायचं आहे, थँक्यू गॉड किंवा युनिवर्स, थँक्यू युनिवर्स फॉर शोईंग मी दॅट, आता जी तुमची इच्छा असेल की माय सन हॅज गॉट ॲडमिटेड टू दिस अँड दिस कॉलेज ऑर युनिव्हर्सिटी वॉट एव्हर, किंवा मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता, हे परमेश्वरा किंवा हे युनिवर्स माझ्या मुलाला या कॉलेजमध्ये या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद. किंवा तुम्हाला एखादं प्रोजेक्ट वगैरे मिळवायचं असेल तर तुम्ही असं म्हणू शकता की हे परमेश्वरा किंवा हे युनिवर्स, आभारी आहे मला हे प्रोजेक्ट मिळवून दिल्याबद्दल. हे तुम्ही 3 वेळा 7 वेळा मी जसं सांगितलं तसं म्हणू शकता. आणि बघा, ही तुमची प्रार्थना प्रत्येक वेळेला काम करून जाईल, प्रत्येक वेळेला तुमची इच्छा पूर्ण होईल. सो कुठल्याही शंका कुशंका न घेता विथ फुल फेथ आणि फुल ट्रस्ट तुम्ही ही प्रार्थना नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल, ही लॉ ऑफ अट्रॅक्शनची टेक्निक तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये त्याच्याबद्दल नक्की सांगा. तसंच तुम्हाला या टेक्निकबद्दल अजूनही काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. त्याची उत्तरं देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि माझा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण तुम्ही बघा. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल जर का काही कुशंका असतील तर त्या नक्की दूर होतील 100%. सो तो व्हिडिओ पण नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हशी पण शेअर करा, जेणेकरून या अतिशय सोप्या टेक्निक बद्दल सगळ्यांना नक्की माहिती होईल. या टेक्निकमध्ये आपल्याला काही करायचं नाही आहे, कागद पेन नको आहे, ठराविक वेळेला काही करायचं नाही, जर्नलिंग वगैरे काही नाही आहे. जस्ट झोपता झोपता मनामध्ये ही प्रार्थना करायची आहे. हे कुणाला कळणारही नाही दुसऱ्या व्यक्तीला की तुम्ही काय करताय, आणि तुमची इच्छा एकदम सहजपणे पूर्ण होईल. करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या अजूनही नवीन नवीन टेक्निक्स माहिती करून घ्यायच्या असतील आणि माझे व्हिडिओज जर का आवडत असतील आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नुसतेच व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब पण नक्की करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला ते लगेच कळेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.